नमस्कार मित्रांनो, ही मराठी गोष्ट आहे एका ससाची आणि त्याच्या धाडसाची। एका सुंदर हिरव्यागार जंगलात चिंटू नावाचा एक छोटासा ससा राहत होता। तो खूप गोड पण थोडासा घाबरट होता। जंगलातले सगळे प्राणी मजेत खेळायचे, पण चिंटू नेहमी दुरूनच त्यांना बघायचा। एके दिवशी अचानक जोराचं वादळ आलं। वारा, पाऊस आणि वीज, सर्व प्राणी घाबरले। एक छोटीशी खार पावसात अडकली। तिला कुठे जायचं तेच समजत नव्हतं। चिंटू घाबरला, पण त्याने ठरवलं, मी मदत करणार। दोघं बिळात सुरक्षित बसले। थोड्या वेळात वादळ शांत झाले। त्या दिवसापासून चिंटूला समजलं, धाडस म्हणजे भीती असूनही योग्य काम करणं, आणि तो सगळ्यांचा मित्र बनला। मुलांनो, नेहमी लक्षात ठेवा, धाडस म्हणजे चांगलं काम करणं, जरी थोडी भीती वाटली तरी।